नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आपण आज मालवणी प्रसिद्ध मसाला करणार आहोत। तर त्यासाठी मी ही मिरची घेतलेली आहे, 3 प्रकारच्या मिरच्या वाळत घातल्या आहेत अंगणामध्ये। तर त्या छान वाळल्या आहेत, देठ वगैरे आम्ही आता काढलेल्या आहेत। तर आपण आता हे घेऊन किचनमध्ये मसाला भाजायला जाऊया। तर 2 किलो मिरचीसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे एवढं। तर हे आहे धणे, तर हे इंदुरी धणे आहेत, हिरवेगार रंगाचे धणे घ्यायचे, याला सुगंध छान असतो। तर हे आहेत पाव किलो धणे, 100 ग्रॅम खसखस, 100 ग्रॅम बडीशेप, 100 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम मसाला वेलची, 50 ग्रॅम काळी मिरी, 50 ग्रॅम शहाजिरे आणि हे आहे सगळे 30 ग्रॅम नागकेशर, 30 ग्रॅम रामपत्री, 30 ग्रॅम चक्रफूल, 30 ग्रॅम लवंग, 30 ग्रॅम तमालपत्र, 30 ग्रॅम हिरवी विलायची, 30 ग्रॅम दालचिनी, 30 ग्रॅम जायपत्री, 30 ग्रॅम त्रिफळं, 30 ग्रॅम हळकुंड, 3 जायफळं, 10 ग्रॅम मेथी दाणे आणि 30 ग्रॅम दगडफूल। तर 2 किलो मिरचीसाठी मी पाव किलो मीठ वापरणार आहे। चला तर मग आता आपण मसाले मंद गॅसवर भाजून घेऊया। तर आता सगळे सुखे मसाले मी सर्वात पहिले भाजून घेत आहे आणि त्यानंतर मी जे तेलाचे मसाले आहेत ते भाजणार आहे। तर आपण आता थोडं तेल घालूया। तेल फार घालायचं नाही, 2-2 चमचे घालून हे तेलात भाजायचे मसाले आपण भाजून घेत आहोत। अशा प्रकारे आपण सगळे सुखे मसाले आणि तेलातले मसाले भाजून मंद गॅसवर आपण आता घेणार आहोत। अगदी गॅस फास्ट करायचा नाही, मंद गॅसवर हे सगळे मसाले आपल्याला भाजायचे आहे। सगळ्यात शेवटी मी हा हिंग भाजलेला आहे आणि आता जी खसखस आहे ती शेवटी परतून घ्यायची आहे गॅस बंद करून, म्हणजे सगळं तेल असं खसखसला निघून जातं। अशा प्रकारे आपले खमंग असे खडे मसाले भाजून झालेले आहेत। तर आपण 2 किलो मिरच्या इथे घेतलेल्या आहेत। तर ही 1 किलो आहे बेडगी मिरची आणि ही अर्धा किलो आहे संकेश्वरी मिरची आणि ही आहे काश्मीरी मिरची, ही अर्धा किलो घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। ते आता आपण अगदी थोडंसं तेल घालून मंद गॅसवर भाजणार आहोत। फार तेल घालायचं नाही, नाहीतर मसाला व्यवस्थित कुटला जात नाही। अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप 3 प्रकारच्या मिरच्या भाजून घेत आहोत। मिरच्या अजिबात करपवायच्या नाही आहेत, कारण आपण त्या उन्हात घातलेल्या आहेत, मंद गॅसवर भाजायच्या आहेत। चला आता आपण डंक्यावर आलेलो आहोत मसाला कुटायला। चला मसाला दळून झाला। वा, काय सुरेख रंग आलाय बघा। आपण काश्मीरी मिरची वापरल्यामुळे मसाल्याला अतिशय सुंदर रंग आलेला आहे। अशा प्रकारे आपला मालवणी मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला जर हा मालवणी मसाला करायचा असेल तर आमच्या अनिताच किचन अँड गार्डन या चॅनलवर 2 दिवसापूर्वी सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तिथे जाऊन तुम्ही सविस्तर कृती पाहू शकता आणि असा सुंदर मालवणी मसाला करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद।